नमस्कार मित्रांनो, मी आता मामुडी रावेत किवळे हा जो प्रभाग आहे, प्रभाग नंबर 16, त्याचं जे स्वर्ग आहे, नंदनवन आहे, त्याच्यामध्ये मी उभा आहे. कारण लोकांनी ज्यावेळी ह्या के विलेमध्ये फ्लॅट बुकिंग केले त्यावेळी बिल्डरनी त्यांना सांगितलं की आपल्या बिल्डिंग समोर 2.5 एकराचं एक मोठं प्रशस्त असं गार्डन होणार आहे आणि त्या गार्डन फेसिंगचे पण त्यांनी 5-5 लाख रुपये एक्स्ट्रा घेतल्याचं आमच्या कानावरती आहे. आता ते गार्डन तिथून निघून गेलेले आणि तिथं झालेले हा कचरा डेपो, हे तुम्हाला फ्रेममध्ये सगळं दिसेल बघा. हे सगळा कचरा डेपो आहे बघा. म्हणजे ज्या लोकांनी 80 लाखाला 1 कोटीला फ्लॅट घेतला त्याची किंमत आज जवळपास अर्ध्यावरती आलेली आहे. जर खिडकी उघडावी तर कचऱ्याचा वास येतोय, जर काचेतून बघावं तर संपूर्ण कचरा दिसतोय. असं आयुष्याची सगळी कचरा कुंडी झालेली आहे. इथल्या नागरिकांना फसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथले नागरिक खूप वैतागलेले आहेत. आणि आम्ही सनई छत्रपती शासन पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला असं आश्वासन देण्यासाठी इथं आलेलो आहे. या कचऱ्याच्या ग्राउंडवर प्रत्यक्ष येऊन आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय की आम्ही या कचरा डेपो इथून हलवू, इथली प्रोसेसिंग युनिट आहे कचऱ्याची ती हटवू, इथले दुर्गंधी हे सगळं हटवू आणि जे याचं पहिलं आरक्षण होतं, ग्राउंडचं आरक्षण जे गार्डनचं होतं, तिथे गार्डनच केलं जाईल याच्यासाठी आम्ही आहोत. आणि म्हणून हे स्वप्न जे आहे ते ध्येयात उतरवण्यासाठी, प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही 16 या प्रभागामध्ये 2 उमेदवार दिलेत. इंजिनियर सचिन सिद्धे आणि प्राध्यापक राजेश वटकर हे आपले 16 मधील क आणि ड, अ आणि ड असे 2 उमेदवार आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण हे सगळं सोडवणार आहे. हा कचऱ्याचा प्रश्न इथून काढू, इथे आपण कचरा डेपो हटवू आणि खरोखर इथं गार्डनच करू. 2.5 एकरमध्ये छानपैकी गार्डन करू आणि या कचऱ्याच्या बदल्यामध्ये आपण लोकांना वीज देऊ. कचरा डेपो इथून आपण हलवणार आहे. माझ्यासोबत आता हे उमेदवार आहेत. कसं करता येईल आपल्याला? एक तर अशी गोष्ट आहे की जेव्हा हे केलं होतं याचं गेलं 1 वर्षभर 1.5 वर्षापासून सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे. सगळ्यांनी फक्त लोकांना अंधारात ठेवलं, लोकांची फसवणूक केली. राज्यकर्ते असो, सामाजिक कार्यकर्ते असो, सगळे असून दे. पण इथं टोटली आता मला सांगा, जर इथं कचरा डेपो आहे तर बिल्डरला माहित नव्हता का? इथल्या नगरसेवकांना माहित नव्हता का? इथल्या आमदारांना माहित नव्हता का? डीपी मध्ये नव्हता का? असं का अचानक आला नाही, अंतरावरनं आला नाही तर कचरा डेपो बसला का? तर त्यावेळेला हे सगळ्यांना सगळं माहित होतं. कसं आहे, ह्या कचरा डेपो करताना याला लागलेला पैसा, या जागेचं याच्या जागेवर जे बांधलेलं बांधकाम आहे, याला आजूबाजूचा जो विकास आहे, या सगळ्यांना याचा खूप मोठा फटका बसणार आहे. खूप मोठा फटका बसतोय. आणि प्लस इथं आत्ता ज्या जागेत आपण उभे, एवढा प्रचंड वास आहे, प्रचंड घाण आहे, तरी पण आपण का आलोय की रिअलिटी दाखवावी, लोकांना रिअलिटी कळली पाहिजे की बाबा इथं किती प्रॉब्लेम आहे. समोर आपण बघतोय, नाही म्हटलं तरी 1-1.25 करोडचे फ्लॅट आहेत. त्या फ्लॅटच्या बाल्कनीमधून फक्त कचऱ्याचा डेपो दिसतोय. त्यामुळे याला जर कोणी म्हणत असेल की आम्हाला माहित नव्हतं, आम्ही तुम्हाला नंतर करून देऊ किंवा बदली करून देऊ, पण आता ही आहे कायद्याची लढाई. याच्यामध्ये टेक्निकल ग्राउंड्सवर याचा अभ्यास करून टेक्निकली असं दाखवून घेतलं पाहिजे की बाबा हा आरोग्याची खूप हानिकारक गोष्ट आहे. इन फ्युचर लाईफ टाईम मध्ये सगळ्यांना त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि हे करताना ज्या माणसांनी याला परवानगी दिली होती किंवा ज्या माणसांनी याला सपोर्ट केला, ते सगळे याला दोषी आहेत. पण आज जर इतिहास बघितला, मागे काळात बघितलं, तर असे कचरा डेपो हल्लेले आहेत. नॉट नेसेसरी की फक्त आपल्या याच्यामध्ये, बाहेरच्या आणि बाहेर, तर आपल्याला ते हटवले गेले पाहिजे. पुनवड्याचा कॅन्सल केला की नाही? येस, पुनवड्याचा कॅन्सल केला, किवळ्याचा पण कॅन्सल करणार. हा जो के विलेज समोर आहे तो आपण कॅन्सल करू. आणि बऱ्याचशा नगरसेवकांचे आहेत फ्लॅट आहेत बरं का, ते आपण नंतर आकडेवारी सगळं टाकू. फ्लॅट अधिकाऱ्यांचे म्हणजे इथे कचरा डेपो आहे हे माहीत असणारे अधिकारी आणि नगरसेवक आहेत, ज्यांचे या बिल्डिंग मध्ये फ्लॅट्स आहेत. आम्ही नंबर सकट त्यांचे नातेवाईक कोणाच्या नावे सगळं जाहीर करूच. परंतु इथलं आम्ही एवढाच शब्द येतो की हा कचरा डेपो इथून हलवणार. राजेश वटकर, तुमचं काय म्हणणं आहे उमेदवार म्हणून? माझ्या मते हा कचरा डेपो जो आहे तो खूपच मोठा भ्रष्टाचार आहे. हे मुद्दामून केलेलं दिसतंय. कारण की तुम्ही पाहिलं तर इथे जे करोडो रुपयाचे बिझनेस होणार आहेत ते होर्डिंग्स तुम्हाला चारी बाजूला दिसतील. होर्डिंग्सचे जे परवानगी घेताना होर्डिंग्स परवानगी घेतली जाते नगरपालिकाकडून, तर नगरपालिका असं म्हणू शकत नाही की आम्ही तिथे गेलो नाही, पाहिलं नाही. कारण की इथे आल्याशिवाय हे एवढे मोठे मोठे होर्डिंग्सला परवानगी देऊ शकत नाहीत. तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. आता आम्ही सरांच्या नेतृत्वात खाली इथे नक्की आणि 100% इथे छान गार्डन करू. कचरा डेपो जाईल, तिथे गार्डन येईल आणि ह्या होर्डिंग मध्ये पण हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार असतो बरं का 5 वर्षामध्ये, तोही आपण बाहेर काढू. आणि तुम्हाला सांगतो, सनई छत्रपती शासन पक्षाचे 2 अधिकृत उमेदवार आहेत. यांचं निशाणी आहे पुस्तक. आपण चालवायचंय मस्तक, निवडायचंय पुस्तक. मस्तक चालवून पुस्तक का निवडायचे? कारण अशा प्रकारे बिल्डरांबरोबर अधिकाऱ्यांचं पुढाऱ्यांशी असं सगळं त्रिकूट आहे आणि हे सगळं लोकांना फसवण्याचं काम करतात. याच्यामध्ये बिल्डरनी इथल्या सर्व नागरिकांची फसवणूक केली. जवळपास 3000 फ्लॅट धारकांची इथं फसवणूक केलेली आहे. मी रेरामध्ये पण हे सगळं आपण उचलूया, बाकीचे पण प्रश्न करूया. इथला कचरा डेपो हटवून जसं आरक्षण होतं गार्डनचं, इथं गार्डनच केलं जाईल.
पुनावळ्याचा कचरा डेपो हलवला आणि तो इथे किवळ्यामध्ये रावेतमध्ये आणून टाकलेला आहे. आपण इथूनही हलवू आणि त्याचं सिंगापूरच्या धर्तीवर, दुबईच्या धर्तीवर त्याचे कचरा प्रोसेसिंग व्यवस्थित करून आपण ते दुर्गंधीमुक्त करू. आणि जे चित्र खराब दिसतंय, लोकांचं फ्लॅटची किंमत अर्धी झाली आहे, आयुष्य अर्ध झाले, ते आपण वाचूया. ती जबाबदारी ह्या 2 शिलेदारांवरती आहे. ह्या दोघांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये प्रचंड बहुमताने विजय करून पाठवायचे. इथला कचरा डेपो हटवून इथं गार्डन करायची जबाबदारी नामदेवराव जाधव या सनई छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, मी तुम्हाला वचन देतो. आणि तुम्ही मला आतापर्यंत पाहिलेलं आहे, मी जे करतो ते बोलतो आणि जे बोलतो ते केल्याशिवाय राहत नाही. या महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना हुसकावून लावणारा माणूस नामदेवराव जाधव, या महानगरपालिकेची लूट करणारा शेखर सिंग आणि जांभळे पाटील, या दोघांची चौकशी बसवणारा मी माणूस आहे. आणि तिसरी गोष्ट, अँटी करप्शनच्या माध्यमातून सुद्धा या दोघांच्या चौकशा गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या आहेत. नक्कीच या शहराला 22,000 कोटीची लूट केलेली आणि 8,000च्या एफडी तोडून तोही खर्च केलेला 30,000 कोटीचा ज्यांनी इथं घोटाळा केलाय त्या सर्वांना जेलमध्ये घालवणार. आणि पुन्हा या पिंपरी चिंचवड शहराची महापालिका आशिया खंडातील 1 नंबरची, फक्त श्रीमंतच नाही तर दुबई आणि सिंगापूरच्या तोडीची करू, हा मी तुम्हाला शब्द देतो. हे दोन्ही उमेदवार 16 मधले निवडून येण्याची जबाबदारी इथल्या सुजाण नागरिकांवरती आहे. जे कोणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात, इकडे तिकडे कुठेही 32 प्रभागात राहतात, त्यांनी हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचा आहे. आणि जास्तीत जास्त शेअर करून या पिंपरी चिंचवड शहरात आमचे 7 उमेदवार आहेत, 7च्या 7 उमेदवार तुम्ही महानगरपालिकेमध्ये घेऊन निवडून पाठवा. 1 रुपयाचा भ्रष्टाचार कोणाला करू देणार नाही आणि 1 इंच जमीन कोणाला ढापू देणार नाही. आणि एकही कर्मचारी जो काम चुकार असेल त्याला मी सस्पेंड केल्याशिवाय, डिसमिस केल्याशिवाय राहणार नाही, हा तुम्हाला शब्द देतो. तुम्ही मला पाहिलेलं आहे, तुम्ही मला अनुभवलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवता येईल. आणि विश्वास ठेवून या दोघांना आणि आमचे बाकीचे 5 उमेदवार अशा 7 शिलेदारांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवा. हे पिंपरी चिंचवड शहर आपण वाचू, याला कर्जातून बाहेर काढू आणि ह्याला पुन्हा एकदा आपण नंदनवन करू, सिंगापूर सारखं करू. आणि त्यासाठी एकच कंडिशन आहे, नगरसेवक बनले पाहिजेत, इंजिनियर लोक, डॉक्टर लोक, वकील लोक, प्राध्यापक लोक, सायंटिस्ट लोक, आणि त्यांनी नगरसेवक बना, भ्रष्टाचार खाना, तरच या शहराचं सिंगापूर करणारे. आणि आपल्याला चला आपले शहर करू सिंगापूर हे स्वप्न ध्येयात उतरवण्यासाठी अशा प्रकारचे सुशिक्षित लोक महानगरपालिकेमध्ये जाणं गरजेचं आहे. आमचा शेवटचा मला पुन्हा एकदा शब्द की के विलेजच्या समोरचा हा कचऱ्याचा डेपो हटवू आणि इथे गार्डनच करू.